शिवडीच्या टीजे रोडवर अनेक वर्षांपासून नागरिकांच्या सेवेत असलेल्या टपाल कार्यालयाचं दादरच्या मुख्य टपाल कार्यालयात विलिनीकरण करण्यात येणार आहे आणि या प्रकरणात स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी शिवडी टपाल कार्यालयाचं विलिनीकरण थांबवावं म्हणून पत्रव्यवहार केलाय। हे विलिनीकरण थांबवलं नाही तर आम्ही त्याविरोधात आंदोलन करू अशी भूमिका पडवळ यांनी घेतली आहे। शिवडीतल्या वयोवृद्ध नागरिकांच्या मते शिवडीच्या टपाल कार्यालयाचं दादरच्या मुख्य टपाल कार्यालयात विलिनीकरण झालं तर महिला आणि वृद्ध नागरिकांना त्याचा मोठा फटका बसेल। मंडळी, शिवडीतल्या टपाल कार्यालयाच्या दादरच्या मुख्य टपाल कार्यालयातल्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर आपण पाहूयात माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि सर्वसामान्य नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे। शिवडी पोस्ट ऑफिस बाहेर आपल्याला जाहीर निषेध असलेल्याचे बॅनर पाहायला भेटतात। नेमकं हे प्रकरण काय हे आपण जाणून घेऊया, पण या पोस्टरवर या बॅनरवर आशय काय हे सुद्धा पाहूया। जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। त्या पोस्ट ऑफिसमधून ज्येष्ठ नागरिकांचे पेन्शनरचे पैसे, लाडक्या बहिणींचे पैसे, त्याचं विड्रॉवल, लहान मुलांचे जे अकाउंट्स खोलले त्यांची ऑपरेट सिस्टीम हे चांगल्या तऱ्हेने चालू होती। परंतु अनायासे कोणाला विश्वासात न घेता ह्या पोस्ट ऑफिसचं मर्जर संपूर्णपणे दादर पोस्ट ऑफिसमध्ये करण्यात आलं। मर्जर म्हणजे काय, इथले जे पोस्टमन आहेत त्या पोस्टमनला आता दादर पोस्ट ऑफिसमध्ये काम करावं लागेल। त्यानंतर इथे ज्या होणाऱ्या ज्या स्कीम होत्या, मग त्या लाडक्या बहिणींचे पैसे अकाउंटमध्ये आल्यानंतर त्यांना ह्या ठिकाणी काढण्यासाठी यावं लागायचं। ज्येष्ठ नागरिक म्हणा, पेन्शनर म्हणा, यांना पेन्शन काढण्यासाठी यावं लागायचं। ह्या सर्वांना आता दादरला जावं लागेल आणि त्या ठिकाणी हे शिवडीचं पोस्ट ऑफिस होतं, पण ते आता स्थलांतरित करून दादरमध्ये मर्ज करणार असल्याची बाब समोर आली। त्यामुळे आता शिवडीतली जनता आणि विशेषतः ठाकरेंची शिवसेना आक्रमक झालेली पाहायला मिळते। यावर तोडगा नेमका काय काढता येणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ सतीश कांबळेसह मी अजय माने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।